जगातील 243 देशाच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ लोकशाही असून भारतातील तळागाळातील शेवटच्या माणसासाठी विकासात्मक दृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशाची अखंडता अबाधित ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्य राज्यघटनेनं प्रदान केलेली असून भारतीय संविधान हा भारत देशाचा आत्मा होय असं प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड यांनी केले। ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी डेपो नांदेड आगार इथं दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवारी सकाळी ठीक 11 वाजता 76वा भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या संविधान दिन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। सर्वप्रथम विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 आंतरराष्ट्रीय देशांच्या कायद्यांचा अभ्यास करून आपल्या जीवनात 40,000 पुस्तकांचे ग्रंथाचं वाचन करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्यघटने 395 कलमे 12 परिशिष्ट सामावून महान असा भारतीय संविधान ग्रंथ या भारत देशाला सुपूर्द केला। म्हणून आज प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधान रक्षणाप्रती सजग राहून संविधानाचं वाचन करणं ही काळाची गरज आहे असंही ते शेवटी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले। यावेळी माननीय श्री मिलिंद कुमार सोनाळे यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचं वाचन करून सर्व कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांना उद्देशिकेची सामूहिकरित्या शपथ दिली। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हरकळ, आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे, बस स्थानक प्रमुख यासीन हमीद खान, लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, विनायक चव्हाण, वरिष्ठ लिपिक नितीन मांजरमकर, सुनील मोरे, श्वेता तेलेवार, वैशाली कोकणे, शिल्पा ढवळे, मीना कदम, कृष्णा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी रामप आगारातील कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।